नमस्कार मित्रांनो, स्कॉलरशिप परीक्षा प्रपत्र अ ची प्रिंट काढणे या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण स्कॉलरशिपचे फॉर्म भरलेलो आहोत आणि आता स्कॉलरशिप फॉर्म भरलेल्या प्रपत्र अ ची आपल्याला प्रिंट आउट ऑफिसला सादर करायची असेल तर त्याची प्रिंट आउट कशी काढायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहोत। सर्वप्रथम आपल्या MSCE या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून घ्या। ठीक आहे, लॉग इन ची प्रोसेस तुम्हाला माहितीच आहे। लॉग इन केल्यानंतर या प्रकारचं पेज तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। तर इथे बघा, सर्वप्रथम स्कूल प्रोफाइल हे एक टॅब आहे आणि दुसरा एक ऑप्शन आहे ॲप्लिकेशन फॉर्म इयत्ता 5वी साठी आणि त्यानंतर आहे ॲप्लिकेशन फॉर्म इयत्ता 8वी साठी आणि त्यानंतर शाळा संलग्नता फी भरण्याचं ऑप्शन दिलेलं आहे। तर आपल्याला समजा इयत्ता 5वीचं प्रिंट आउट काढायचे असल्यास चेकलिस्ट या ऑप्शनवर आपण क्लिक करूया। ठीक आहे, तर मी इथे क्लिक करतोय। इथे बघा, तुम्हाला चेकलिस्ट हे एक ऑप्शन दिसेल। हे बघा, मी ते झूम करून दाखवतोय। या ठिकाणी चेकलिस्ट हे एक ऑप्शन आहे। तर या चेकलिस्ट मध्ये आपल्याला आपण जितक्या विद्यार्थ्यांची माहिती स्कॉलरशिपला भरलेलो आहोत त्या सर्वांची माहिती इथे आपल्याला दिसणार आहे। तर या चेकलिस्ट हे जे एक टॅब आहे किंवा हे जे एक लिंक आहे या ऑप्शनवर मी आता क्लिक करतोय। तुम्हीही या प्रकारे प्रोसेस करा। ठीक आहे, मी आता इथे चेकलिस्टवर क्लिक करतोय। इयत्ता 5वीच्या चेकलिस्टवर क्लिक केल्यानंतर या प्रकारची ऑप्शन तुम्हाला दिसणार आहेत। तर इथे जितके विद्यार्थी तुम्ही फिल केलेले आहेत त्या सर्वांची माहिती या ठिकाणी दिसेल। आता माहिती व्ह्यू किंवा एडिट करण्याची सोय नाही, परंतु इथे प्रिंट म्हणून एक टॅब आहे। या प्रिंटवर आपण क्लिक करूया। प्रिंटवर क्लिक केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची तुम्ही माहिती भरली आहे, ज्या विद्यार्थ्यासमोरच्या प्रिंट या ऑप्शनवर क्लिक केलेला आहे त्या विद्यार्थ्याची माहिती इथे डिस्प्ले होईल। इथे बघा, संपूर्ण माहिती आलेली आहे, ती व्यवस्थित बघून घ्या। आता इथे दुरुस्ती करण्यास काही पर्याय नाही, त्यामुळे फक्त आपण बघू शकतो। ती माहिती डिस्प्ले झाल्यानंतर खालच्या बाजूला सगळ्यात खाली शेवटच्या टोकाला हे बघा, इथे प्रिंट म्हणून एक ऑप्शन आहे। या प्रिंटवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपली प्रिंट आउट काढायची आहे। अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांची प्रिंट आउट काढून घ्या आणि हो, माझा या YouTube चॅनलला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।